विद्यार्थी मित्र हो, 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी भौतिकशास्त्र या विषयासाठी 12वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची रचना केली आहे व नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न किंवा बदल असतील ते आहे LAQ, लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। हा प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो। यामध्ये दोन प्रकार असतात, एक तर 4-4 मार्काची थेरी, दोन प्रश्न असे असतील ज्यामध्ये 4-4 मार्काची थेरी विचारली जाईल आणि 3 प्रश्न असे असतील की ज्यामध्ये 2 मार्काची थेरी 2 मार्काचा प्रॉब्लेम, म्हणजे एक तर 4 मार्काची थेरी एक प्रश्न किंवा 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम। तर चला बघूया की लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टर मधील जे प्रश्न प्रकार बघणार आहोत ते प्रश्न प्रकार आहे लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन, जे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येकी 4 मार्काला विचारले जातात। तर याच्यात सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो या प्रकारे आहे की एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स। Explain the formation of what? Stationary waves by analytical method. Explain the formation of stationary waves by analytical method and what are nodes and antinodes. पुन्हा काय विचारले? What are nodes and antinodes? Show that the distance between successive node or successive antinode is lambda by 2. तर सर्वात अगोदर आपल्याला एनालिटिकल ट्रीटमेंट फॉर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स हे एक्सप्लेन करावं लागेल। तर जेव्हा आपल्याला एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स काढायचं असेल ऑन ए स्ट्रेट स्ट्रिंग, इक्वेशन फॉर स्टेशनरी वेव्स फॉर्म ऑन ए स्ट्रेट स्ट्रिंग, सो फॉर दैट पर्पज वी नो व्हाट इज स्टेशनरी वेव। ए स्टेशनरी वेव इज फॉर्म व्हेन टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव वेव traveling opposite in direction, then they are forming a stationary wave. Now consider the two simple harmonic progressive wave. For that we will consider what? Two simple harmonic progressive waves such that their amplitudes are equal as well as their wavelengths are equal and both are propagating on a long uniform string but in opposite direction. But in what? Opposite direction. We know very well, आपल्याला माहित आहे की simple harmonic progressive wave which is a traveling along positive direction of x-axis. Simple harmonic progressive wave traveling along positive direction of x-axis. It is given by equation. काय असतं जनरल इक्वेशन फॉर SHPW? y1 equal to a sin of 2 pi in bracket nt minus x by lambda. Here a represent amplitude, n represent frequency, x is the displacement of particle and lambda represent the wavelength of simple harmonic progressive wave. So here that negative sign nt minus x by lambda, y1 equal to a sin 2 pi in bracket what? Nt minus x by lambda. It indicates that wave is traveling along positive x axis, and if we consider the equation of wave which is a traveling along negative direction of x axis, equation will be same. The only difference is what? That sign in the bracket, that negative sign, now it becomes what? Positive. तर y2 equal to a sin 2 pi in bracket nt plus x by lambda हा कशाचा इक्वेशन आहे? हा इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव which is a traveling along what? Negative direction of x axis. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण म्हणतो की वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ब्रॅकेट मध्ये सिम्बॉल कुठला वापरायचा? निगेटिव्ह, उलटा। आणि जेव्हा आपण सांगतो की वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, देन द सिम्बॉल इनसाइड द ब्रॅकेट इट मस्ट व्हॉट? प्लस. सो इन जनरल y इक्वल टू a sin 2 pi nt प्लस x by lambda हा इक्वेशन कशाचा असतो? दिस इज एन इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह। तर आपण आता 2 इक्वेशन बघितले, त्या दोन्ही इक्वेशन म्हणजे 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण घेतली आणि त्या दोन्ही वेव्स, एक वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला ट्रॅव्हल होत आहे, दुसरी वेव्ह कुठे? निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला मूव्ह होत आहे। नाउ व्हेन दीज टू वेव्स इंटरफिअर, जर समजा या 2 वेव्स एकमेकांना इंटरफिअर करत असेल
provided the two waves they are traveling along the same straight line path but opposite in direction, and if they interfere with each other, then according to principle of superposition of waves, the resultant displacement of particle of this thing it is given as per principle of superposition of waves. And what is the resultant displacement of particle of string? Y must be equal to y1 plus y2. आता इथे आपण y1 ची किंमत ठेवूया, तर y इक्वल टू काय मिळेल? y1 ची किंमत किती आहे? a sin of 2 pi nt minus x by lambda प्लस y2 ची किंमत किती आहे? a sin of 2 pi in bracket nt plus x by lambda. म्हणजे आपल्याला इथे हे जे साइनचे जे दोन टर्म आहे आपण काय सांगूया? साइन c प्लस साइन d. हा झाला साइन c आणि हा काय? साइन d. तर हे साइन c प्लस साइन d, कारण a आपण कॉमन घेतला समजा, तर साइन c प्लस साइन d काय असतं? साइन c प्लस साइन d. साइन c प्लस साइन d इज ऑलवेज इक्वल टू 2 साइन c प्लस d बाय 2 इंटू कॉस c मायनस d बाय 2. तर या इक्वेशनला या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. इथे आपण a कॉमन घेतला आणि बाकी काय राहील मग? साइन 2 पाय nt मायनस एक्स बाय लॅम्बडा प्लस साइन 2 पाय nt प्लस एक्स बाय लॅम्बडा म्हणजे साइन c प्लस साइन d, आणि त्याचं उत्तर काय येतं मग? 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. तर या मॅथमॅटिकल या ट्रिग्नोमेट्रिक इक्वॅलिटीचा जर आपण वापर केला तर हा जो इक्वेशन आहे, इक्वेशन फॉर रिझल्टंट वेव्ह, हा काय होईल मग? y इक्वल टू, हे बघा हे जे 2 आहे टर्म, हे 2 टर्म असं झालं. y इक्वल टू 2a साइन ऑफ, y इक्वल टू काय होईल मग? 2a साइन ऑफ 2 पाय nt इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. हे डायरेक्ट मला लिहायचं, सगळ्याला पाठ आहे, सगळ्याला माहिती आहे कसं आलं ते, गुणाकार भागाकार तिथे करायची गरज नाही. सो दी इक्वेशन ऑफ रिझल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल ऑफ स्ट्रिंग when the two waves they are interfering with each other is y equal to 2a sin of 2 pi nt into cos of 2 pi x by lambda into cos of what? 2 pi x by lambda. तर जी वेव्ह स्टेशनरी वेव्ह आपल्याला मिळते त्या स्टेशनरी वेव्हचं स्वरूप कसं असतो हे बघा, हे इथे मी दाखवलेलं. दिस इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? स्टेशनरी वेव्ह. सो हियर there are certain points where resultant displacement of particle is what? 0. They are called as node. There are certain points where resultant displacement of particle is what? Maximum, means there is a formation of antinode. So the resultant displacement of every particle on a string is given by y equal to 2a sin of 2 pi nt into cos of 2 pi x by lambda. याला आता आपण परत एकदा वेगळ्या पद्धतीने लिहू की y equal to 2a cos of 2 pi x by lambda into sin of 2 pi nt. पण जर मी 2a cos of 2 pi x by lambda याच्या जागेवर a कॅपिटल A असं लिहिलं म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, तर मला इक्वेशन काय मिळेल? इक्वेशन ऑफ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज y इक्वल टू कॅपिटल A इंटू साइन ऑफ 2 pi nt, वेअर कॅपिटल A इज इक्वल टू A ची किंमत किती आहे? 2a cos of 2 pi x by lambda. सो y इज इक्वल टू, आता मी ओमेगा इक्वल टू 2 pi n, ओमेगा इक्वल टू व्हॉट? 2 pi n. तर इथे 2 pi n च्या जागेवर ओमेगा टाकलं तर फायनल इक्वेशन काय मिळतो मला? y इक्वल टू a साइन ओमेगा t. आता जर हा इक्वेशन आपण बघितला, कारण ओमेगा इक्वल टू 2 pi n आहे, सो दिस इज द इक्वेशन ऑफ, हा कशाचं इक्वेशन येईल मग? दिस इज एन इक्वेशन ऑफ ए स्टेशनरी वेव्स. दिस इज एन इक्वेशन ऑफ व्हॉट? स्टेशनरी वेव्स, and which gives the resultant displacement due to two simple harmonic progressive waves. Which gives what? The resultant displacement due to what? Two simple harmonic progressive waves which are traveling opposite in direction. Now when stationary wave is formed, then there are certain point where, see here, the resultant displacement of particle is what? Here 0, here 0, here 0. Means there are certain particles of the string whose resultant displacement is 0. Those points are called nodes. So nodes are the points of the medium which vibrate with what? Which vibrate with minimum amplitude, and they are called as node. And they are called as what? Node. And what is the condition for formation of node? Condition for formation of node. आता मला नोड फॉर्म होण्यासाठी काय कंडिशन आवश्यक आहे? आपण बघितलं की नोडवर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती असते पार्टिकलचा? 0. So the condition for formation of node is amplitude must be minimum, and what is the minimum value of amplitude? A must be equal to 0.
आता ए इक्वल टू 0, पण ए ची किंमत काय आहे तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज ए इक्वल टू? ए कॅपिटल ए इक्वल टू 2a cos of 2 pi x by lambda. And since condition for formation of node is a equal to 0, therefore 2a cos of 2 pi x by lambda equal to 0. Since we know that 2a is not equal to 0, याच्यात हा 2a 0 नाही. So what does it implies? याच्यावरून काय सांगता येईल मग? याचा अर्थ cos of 2 pi x upon lambda it must be 0. And cos of which angle has 0 value? जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही हे कोसाइन कर्व बघितलं की एक्स ॲक्सिस वर अँगल थीटा घेतला आपण, एक्स ॲक्सिस वर काय घेतला आपण? अँगल थीटा. आणि वाय ॲक्सिस वर काय घेतलं आपण? कॉस थीटा. याची किंमत वर आणि खाली. इथं ही किंमत असेल +1 आणि इथं ही किंमत काय असते? -1. हा अँगल 0, हा अँगल किती? π/2. हा अँगल किती? पाय. हा अँगल 3π/2. हा अँगल असेल 2 पाय. हा असेल 5π/2. म्हणजे cos 2 pi x by lambda इक्वल टू 0, म्हणजे हा जो अँगल 2 pi x by lambda आहे याची पॉसिबल किंमत काय काय येईल बघा. इथं हे π/2, 3π/2, 5π/2. म्हणजेच काय? cos of 2 pi x by lambda equal to 0, it means that angle 2 pi x by lambda is either π/2 or 3π/2 or 5π/2 or 7π/2. Now let us equate one by one. 2 pi x by lambda is equal to π/2. तर हे पाय आणि हे पाय कॅन्सल झालं. आता मला काय काढायची किंमत? x इज इक्वल टू, म्हणून x इक्वल टू काय येईल? x इज इक्वल टू, हे बघा हे 2 खाली आलं आणि लॅम्बडा वर गेलं. सो x इज इक्वल टू λ/4. So when 2 pi x by lambda equal to π/2, 3π/2, 5π/2, म्हणजेच x ची किंमत काय येईल? x is equal to λ/4, 3 λ/4, 5 λ/4 and so on. 5 λ/4 and so on. म्हणजेच at this position there will be a formation of what? Node. There will be a formation of node. Now as x is equal to λ/4, 3 λ/4, 5 λ/4 means in general काय सांगता येईल आपल्याला? x must be equal to, लक्षपूर्वक बघा, x is equal to λ/4 किंवा 3 λ/4 किंवा काय मिळतं आपल्याला? 5 λ/4. तर हे जे 1, 3 आणि 5 हे काय ऑड नंबर आहे. हे ऑड नंबर असल्यामुळे ऑड नंबरला आपण कसं रिप्रेझेंट करतो? 2p-1. सो इन जनरल when I say that x is equal to λ/4, 3 λ/4, 5 λ/4, याचाच अर्थ काय होतं? x ची किंमत काय येईल? 2p-1, 2p-1 into λ/4, where p takes value from 1, 2, 3, 4 and so on. आता मला काय करायचं? डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड, 2 सक्सेसिव्ह नोड मधला अंतर काढायचा. तर पहिला नोड कुठं फॉर्म झाला? λ/4. दुसरा नोड कुठं फॉर्म होतो? 3 λ/4. So the distance between 2 successive node, distance between what? 2 successive node, म्हणजेच काय येईल? 3 λ/4 minus λ/4 that is equal to λ/2. किंवा 5 λ/4, 3 λ/4 हे घेतलं तर 5 λ/4 minus 3 λ/4. लक्षपूर्वक बघा की नोडचा फॉर्मेशन कुठं कुठं होते हे आपल्याला बघायचं आहे. तर इथं नोड इथं एक 0 ला झालं, त्यानंतर कसं कुठं? λ/4 ला या पद्धतीने आपण. तर इथं 5 λ/4 minus 3 λ/4, 5 λ/4 minus 3 λ/4, so that is equal to what? λ/2. So the distance between 2 successive node is, आता हे पहिल्या 2 सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर काढलं, λ/2 मिळालं. नंतरचे 2 नोड मधील अंतर काढलं, तो सुद्धा किती मिळाला? λ/2. तर इन जनरल आपण काय सांगू शकतो? डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज λ/2. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज λ/2 हे लक्षात ठेवायचं. आता आपण अँटी नोड कशाला म्हणतात हे बघूया. इथं आपण दाखवलं की हे जे आहे, as far as this antinode is concerned, what is antinode? When stationary wave is formed, then there are certain particles of that string which are vibrating with what? Maximum amplitude. Which are vibrating with what? Maximum amplitude. तर antinode कशाला म्हणायचं हे आपण बघूया. So as far as antinode is concerned, the points of the media, antinodes are what? These are the points of the medium
विच व्हायब्रेट विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड. अँटीनोडवर पार्टिकल यांचा व्हायब्रेशनचा अँप्लिट्यूड कसा असतो? मॅक्झिमम. सो देर आर सर्टन पॉइंट्स ऑफ द मीडिया विच व्हायब्रेट विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड, दे आर कॉल्ड एज अँटीनोड. म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यावर जे पार्टिकल मॅक्झिमम अँप्लिट्यूडने व्हायब्रेट होतात तिथं काय फॉर्म होईल? देर विल बी ए फॉर्मेशन ऑफ अँटीनोड. म्हणजेच कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ अँटीनोड. अँटीनोड तयार होण्यासाठी काय कंडिशन आवश्यक असेल? अँटीनोड तयार होण्यासाठी अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम. आता मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड काय असेल सांगा बरं? कारण मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड ए इक्वल टू काय असेल? प्लस मायनस 2a. कारण ए ची किंमत काय? ए इज इक्वल टू 2a इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. सो ए इज इक्वल टू ए मॅक्स. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल मग? हे कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडाची किंमत प्लस मायनस 1 म्हणजे हा काय होईल? प्लस मायनस 2a. प्लस मायनस काय? 2a. सो द कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ अँटीनोड इज काय असेल कंडिशन? अँप्लिट्यूड मस्ट बी मॅक्झिमम आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल? कॅपिटल ए इक्वल टू प्लस मायनस 2 टाइम्स ए. आता कॅपिटल ए ची किंमत असते 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. Capital A is equal to 2 pi x by lambda and it must be equal to plus minus 2a for formation of antinode. आता 2a into cos of 2 pi x by lambda it is plus minus 2a. केव्हा शक्य आहे? जेव्हा cos 2 pi x by lambda ची किंमत काय असेल? प्लस मायनस 1. तरच ते 2a into प्लस मायनस 1 म्हणजेच प्लस मायनस 2a असं येईल. तर कॉस ऑफ विच अँगल हॅज व्हॅल्यू प्लस 1 और मायनस 1. आता आपण इथं पुन्हा कोसाइन कर्व बघूया. आपल्याला काय काढायचं आहे की कुठल्या अँगलला कॉस थिटाची किंमत एक तर प्लस 1 आहे किंवा एक काय असेल? मायनस 1. तर इथं ही प्लस 1 किंमत आहे, इथं काय? मायनस 1. अँगल किती आहे हा? 0. किंवा इथं अँगल किती असेल हा? पाय. किंवा इथं अँगल किती असेल हा? 5 पाय बाय 2. 5 पाय बाय 2. सॉरी 5 pi by 2. So in order that cos of 2 pi x by lambda to be equal to plus minus 1, 2 pi x by lambda it must be 0 or it must be pi or it must be what? It must be 0 pi 2 pi and so on. 0 once again we will draw. This is 0 or here it is pi or here it is what? 2 pi. So cos of 2 pi x by lambda it is plus minus 1 means that angle 2 pi x it is either 0. हे बघा 0 ला किंमत किती आहे? प्लस 1. और पाय ला किंमत किती आहे? मायनस 1. 2 पाय ला किंमत किती आहे? प्लस 1. 3 पाय 4 पाय and so on. So that angle, cosine of that angle it must be either 0 or pi or 2 pi or 3 pi so that cos theta can have value either plus 1 or that of minus 1. आता हे जी इक्वॅलिटी आहे ह्या इक्वॅलिटीचा 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इक्वल टू 0. याचा अर्थ x इक्वल टू काय होईल? 0. x इक्वल टू काय होईल? 0. म्हणजे अँटीनोड, पहिला अँटीनोड कुठं फॉर्म होईल? जिथं डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू काय असेल? जिथं डिस्टन्स x इज इक्वल टू 0. दुसरा अँटीनोड जर मला फॉर्म करायचा असेल तर 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू पाय. तर हे पाय आणि पाय कट केलं तर x इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. सो antinodes are formed at a distance of 0 or lambda by 2 or lambda or 3 lambda by 2 and so on. तर इथं लक्षात घ्या लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा 3 बाय 2 लॅम्बडा ह्या पद्धतीने इथं नंबर येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? x इज इक्वल टू इन जनरल आपण काय सांगू शकतो? x इज इक्वल टू लॅम्बडा p डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू काय सांगता येईल? लॅम्बडा p डिवायडेड बाय 2 वेअर p टेक्स व्हॅल्यू फ्रॉम 0 ऑनवर्ड. आता जर मला दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधला अंतर काढायचा असेल तर बघा 0 लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा बाय 2 मायनस 0 हा काय असेल? डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड. किंवा मी लॅम्बडा आणि लॅम्बडा बाय 2 आणि लॅम्बडा असं जरी घेतलं तरी काय येईल मग? लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2 इक्वल टू लॅम्बडा बाय 2. किंवा 3 लॅम्बडा बाय 2 मायनस ऑफ लॅम्बडा इज अगेन इक्वल टू लॅम्बडा बाय 2. म्हणजे मी शेवटी काय निष्कर्षाप्रत येईल
की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड किती असेल लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड सुद्धा लॅम्बडा बाय 2 होता. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड सुद्धा किती आलं लॅम्बडा बाय 2 येतो. म्हणजे याचा अर्थ नोड्स अँड अँटी नोड्स दे आर इक्विस्पेस्ड. नोड्स अँड अँटी नोड्स काय असेल कसे असेल दे आर इक्विस्पेस्ड. सक्सेसिव्ह नोड मधील अंतर लॅम्बडा बाय 2, सक्सेसिव्ह अँटी नोड मधील अंतर लॅम्बडा बाय 2. लक्षात ठेवा द डिस्टन्स बिटवीन node and adjacent antinode is lambda by 4. Node and adjacent antinode is what? Lambda by 4. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. 4 मार्कासाठी जो दुसरा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे बोर्डाच्या परीक्षेत तो काय आहे? एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ बीट. बीट कसे तयार होतात त्याचं प्रोडक्शन कसं होतं तो एक्सप्लेन करा. अँड डेड्यूस ॲनालिटिकली द एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे ॲनालिटिकल मेथडचा वापर करून बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला इथं काढायचा आहे. तर 4 मार्कासाठी काय विचारले त्यांनी सुरुवातीलाच की प्रोडक्शन ऑफ बीट फॉर्मेशन कसं होईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲनालिटिकल मेथडनी काय करायचं आहे. बाय युझिंग ॲनालिटिकल मेथड यू हॅव टू डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी. तर चला बघूया आपण पहिले की बीटचा प्रोडक्शन कसं होईल. व्हॉट इज द कंडिशन विच इज रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ बीट. तर थोडक्यात मोजक्याच लाईनमध्ये लिहायचं आहे की whenever there is a superposition of two sound waves, whenever there is superposition of what? Two sound waves. पण त्या साऊंड वेव्स कशा पाहिजे having same amplitude, त्यांचा amplitude सारखा पाहिजे but slightly different frequency. पण त्यांची फ्रिक्वेन्सी ही कशी पाहिजे slightly different पाहिजे and they must be traveling in, त्या दोन्ही वेव्स they must be traveling in what? Same direction. एकाच दिशेमध्ये त्या वेव्स पुढे गेल्या पाहिजे. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. तर अशा वेळेस काय होईल द इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची तीव्रता. इंटेन्सिटी ऑफ साऊंड व्हॅरीज पिरियडिकली. त्याच्यामध्ये बदल होतात पिरियडिकली बदल होतात. व्हॅरीज पिरियडिकली विथ टाइम. वेळेप्रमाणे त्याच्यात जे बदल होतात. दिस फेनॉमेना इज नोन ॲज प्रोडक्शन ऑफ ए बीट. दिस फेनॉमेना इज नोन ॲज ए प्रोडक्शन ऑफ बीट. तर पुन्हा एकदा बघूया. whenever there is superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequency. काय कंडिशन आहे having same amplitude but slightly different frequencies and they are traveling in the same direction, then the intensity of sound is varying periodically with time. This phenomena is known as production of beat. या फेनॉमेनालाच काय म्हणतात प्रोडक्शन ऑफ बीट असं म्हणतात. आता जे साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये व्हॅरिएशन होतं त्यामध्ये बघा द व्हॅरिएशन इन द लाऊडनेस ऑफ साऊंड दॅट गोज अप अँड गोज डाऊन इज द फेनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट. इज द फेनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट. द व्हॅरिएशन इन द लाऊडनेस ऑफ साऊंड. व्हॅरिएशन इन द लाऊडनेस ऑफ साऊंड दॅट गोज अप अँड डाऊन वर आणि खाली दॅट गोज अप अँड डाऊन इज द फेनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट. नाउ as per as superposition of wave and formation of standing wave in time at one point in a space where waves of slightly different frequencies are passing, the two waves are either in phase or they are in out of phase and giving rise to what? Constructive and destructive interference phenomena. तर मित्रांनो लक्षात असू द्या की when two waves of same amplitude but slightly different frequency they are passing through a space, then there are two possibilities. Either the two waves arriving at a point they are in phase or the two waves arriving at a point they are opposite in phase. Means either there is constructive interference or there is what? A destructive interference. तर कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या बाबतीत सेपरेट प्रश्न आहे तो आपण नंतर बघूया. इथं आपल्याला फक्त डेरिव्हेशन काढायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. तर हाऊ टू फाइंड आउट द एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी. आता बीट फ्रिक्वेन्सीचं आपल्याला काय काढायचं आहे एक्सप्रेशन काढायचं आहे. तर कंडिशन काय कन्सिडर आपल्याला माहित आहे की बीट फॉर्मेशनसाठी काय आवश्यक आहे की टू साऊंड वेव्स पाहिजे ज्यांचा अँप्लिट्यूड सारखा पाहिजे पण फ्रिक्वेन्सी ही कशी पाहिजे स्लाइटली डिफरंट. सो लेट अस कन्सिडर. तर आपण दोन साऊंड वेव्स कन्सिडर करू विच आर हॅव्हिंग व्हॉट सेम अँप्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज N1 अँड N2. आपल्याकडे दोन वेव्स आहेत ज्यांचा अँप्लिट्यूड सारखा आहे पण त्यांची फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट आहे. पहिल्याची जर N1 घेतली तर दुसऱ्याची किती N2 आणि N1 आणि N2 मध्ये फरक खूप कमी आहे. लेट x बी द पॉइंट ऑफ लेट
there is a point x of the media where they are arriving in phase. म्हणजे मीडियामध्ये कुठेतरी एक पॉइंट असा आहे x जिथं समजा ही पहिली वेव्ह आहे किंवा ही दुसरी वेव्ह आहे. सो देयर इज a certain point x of the media where the two waves are arriving in phase. म्हणजे ज्यावेळेस वेव्हज एका वेव्हचा क्रस दुसऱ्याच्या क्रसवर किंवा एकाचा ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफवर, पण आता हे तर साऊंड वेव्ह आहे म्हणून काय सांगता येईल आपल्याला, एकाच्या कॉम्प्रेशनवर दुसऱ्याचं कॉम्प्रेशन, एकाचं रिफ्रॅक्शनवर दुसऱ्याचं रिफ्रॅक्शन जर ओव्हरलॅप होत असेल, कोइन्साइड होत असेल, तर अशा कंडिशनमध्ये दोन वेव्हज एकमेकांना फेजमध्ये आहे असं सांगता येईल. सो लेट एक्स बी दी पॉइंट. एक्स हा असा पॉइंट आहे वेअर दी टू वेव्हज दे आर अरायव्हिंग इन फेज. त्या दोन वेव्हज एका फेजमध्ये तिथं आलेला आहे. Then the displacement due to each wave at any instant of time at that point is given by. म्हणजे इथं ह्या पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट y1 गृहीत धरला, दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन काय घेतलं आपण y2 गृहीत धरला, तर y1 आता इक्वेशन ऑफ साऊंड वेव्ह और इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग. y1 is equal to a sine of 2 pi n1t minus of x by lambda. It is traveling along positive direction of x axis. दूसरी वेव सुद्धा traveling along positive direction of x axis है, म्हणून y2 is equal to a sine 2 pi n2t minus x by lambda 2. त्याचा वेवलेंथ थोडासा डिफरंट आहे असं गृहीत धरलं. एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट आहे, तर वेवलेंथ ही सुद्धा स्लाइटली डिफरंट असेल. वेवलेंथ ही काय असेल, स्लाइटली डिफरंट असेल. So these are the two waves which are traveling along the same direction, having same amplitude but slightly different frequency. But what? Slightly different frequency. So let us consider that listener is at x equal to 0. Let us consider that listener is at x equal to 0. Then according to principle of superposition of waves, what happens? According to principle of superposition of waves, what we can say? That y1 is equal to a sine 2 pi n1t, because when we put x equal to 0, then what happens to the equation? This equation for displacement, see here, equation for displacement is what? y1 is equal to a sine 2 pi n1t minus x by lambda. And when I say that x is equal to 0, then y1 becomes equal to what? y1 is equal to a into sine of 2 pi n1 into t. कारण मायनस एक्स बाय लॅम्बडा, एक्सची किंमत 0 घेतली तर हा टर्म टोटली काय होईल, 0 होईल. आणि जसं y1 आहे तसंच y2 सुद्धा काय होईल, मग a साइन ऑफ 2 pi n2 into t. a साइन ऑफ व्हॉट, 2 pi n2 into t. तर हेच जर समजा आपण लिस्नर जर x इक्वल टू 0 ला आहे तर दोन इक्वेशन काय होईल, y1 इज इक्वल टू a sin 2 pi n1t and y2 is equal to a sin 2 pi n2 into t. Now according to principle of superposition of waves, superposition of waves च्या प्रिन्सिपल प्रमाणे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हा काय असेल, इट इज द वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह y इक्वल टू y1 प्लस y2. इथं किमती ठेवूया, y1 ची किंमत आहे a sin 2 pi n1t प्लस y2 ची किंमत आहे a sin 2 pi n2 into t. आता हे बघा, साइन ऑफ काय इथं साइन c प्लस साइन d, साइन c प्लस साइन d काय असतं, 2 sin c प्लस d बाय 2 इंटू कॉस c मायनस d बाय 2. जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर इथं आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय मिळेल, 2 टाइम्स a इंटू साइन ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट n1 प्लस n2 बाय 2 इंटू t into cos of 2 pi n1 minus n2 by 2 into t. So by using formula sin c plus sin d equal to sin c plus 2 sin c plus d by 2 into cos c minus d by 2. So by using this trigonometric formula we will get the resultant displacement y by this formula. So if I just simplify it, then what I will get, that y is equal to, by using this formula, this equation now becomes y equal to, बघा काय येईल, 2a cos of 2 pi in bracket n1 minus n2 by 2 into cos of 2 pi n1 plus n2 by 2 into t. म्हणजे हाच इक्वेशन खाली लिहिला, फक्त काय केलं आपण 2a इंटू हा कोसाइनचा टर्म अगोदर घेतला इंटू साइनचा टर्म तसाच ठेवला आणि तो नंतर घेतला. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y आपल्याला काय मिळालं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू 2a cos of
2 pi n1 minus n2 into t by 2 into sine of 2 pi n1 plus n2 into t by 2. But if I just put 2a cos of 2 pi n1 minus n2 by 2 into t equal to capital A and n1 plus n2 by 2 equal to small n, n1 plus n2 by 2 equal to n, then I will get the resultant equation as y equal to capital A sine of 2 pi nt, capital A sine of 2 pi nt. And if you observe this equation, हा इक्वेशन सर्वात महत्वाचा आहे. आता काय सांगू शकतो आपण या इक्वेशन वरून? दिस इज एन इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी एन. हे कशाचं इक्वेशन आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्हचं आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? एन. अँड अँप्लिट्यूड किती असेल त्या वेव्हचा? त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचा अँप्लिट्यूड आहे ए. पण लक्षात असू द्या इथं एन ची किंमत काय घेतली आपण? n1 प्लस n2 बाय 2, म्हणजेच n इज द मीन ऑफ फ्रिक्वेन्सीज n1 अँड n2 ऑफ अरायव्हिंग वेव्स. व्हाईल this amplitude capital A, it varies periodically with time. Amplitude A is varying what? Periodically with time. या इक्वेशन वरून सांगता येईल आपल्याला amplitude A is varying periodically with time. So remember, as far as intensity of sound is concerned, it is directly proportional to intensity of sound or intensity of light. It is directly proportional to what? Square of amplitude. It is directly proportional to square of amplitude. Hence the resultant intensity is maximum when amplitude is maximum. म्हणजे resultant intensity जर आपल्याला maximum पाहिजे असेल तर केव्हा शक्य आहे? जेव्हा त्या resultant वेव्हचा amplitude maximum असेल. So for amplitude to be maximum, एक लक्षात ठेवा, whenever there occurs a maximum of sound, that is known as waxing. And what is the condition for occurrence of waxing? Condition for, एक लक्षात असू द्या, A is equal to, condition for occurrence of waxing is what? A must be equal to plus minus 2A. A must be equal to what? Plus minus 2A. याचा अर्थ कॅपिटल A, काय कॅपिटल A ची किंमत? 2A cos of 2 pi in bracket n1 minus n2 by 2 into t, and that must be equal to plus minus 2A. That must be equal to what? Plus minus 2A. तर दोन्हीकडून हे 2A जर कट केलं तर आपल्याला cos of 2 pi n1 minus n2 by 2 into t equal to काय मिळेल आपल्याला? That is equal to plus or minus 1. हा काय असेल? प्लस मायनस 1. आता कोसाइन ऑफ विच अँगल इज व्हॅल्यू प्लस और मायनस 1? हे तुमचं कोसाइन कर्व असतं, हे तुम्हाला माहित आहे. वाय ॲक्सिस वर कॉस थीटा घ्यायचं, एक्स ॲक्सिस वर थीटा घ्यायचं. इथे ही किंमत प्लस 1 आहे, इथे ही किंमत काय असेल? मायनस 1. तर हा अँगल आहे 0. इथे अँगल किती असतो? पाय. पुढचा अँगल किती असेल? हे 2 पाय 3 पाय, म्हणजे 0 पाय 2 पाय 3 पाय. या अँगलला कॉस थीटाची किंमत एकतर प्लस 1 असते किंवा काय असते? minus 1 असते. So cos of this must be equal to plus or minus 1, and cos of which angle is plus or minus 1 value? 0 pi 2 pi 3 pi 4 pi and so on. याचा अर्थ काय की जर मी ह्याला इक्वेट केलं, पहिली कंडिशन इक्वेट केली, समजा 2 pi in bracket n1 minus n2 upon 2 into t, and that is equal to 0. याचा अर्थ काय होईल? At time t equal to 0 I will get maximum amplitude, means waxing is occurring. Means what? Waxing is occurring. So the first condition t equal to 0 will arrive here. Now the second possibility is what? 2 pi in bracket n1 minus n2 by 2 into t, and that must be equal to pi. तर दोन्हीकडचं जर पाय कट केलं तर हे 2 सुद्धा कट होईल आणि आपल्याला काय मिळेल? t is equal to 1 upon n1 minus of n2. So at time t equal to 0, t equal to 1 upon n1 minus n2, 2 upon n1 minus n2 किंवा 3 upon n1 minus n2, या वेळेवर at this instant of time there will be an occurrence of maxima of sound is occurred, means waxing is heard. Means what? Waxing is heard. So thus the time interval between two successive maxima of sound or the time interval between two successive waxing is 1 upon n1 minus n2. Is what? 1 upon n1 minus n2, means period of beat is t equal to 1 upon n1 minus n2. It means what? Number of waxing heard per second. Number of waxing heard per second, which is actually the reciprocal of period of waxing. Number of waxing heard per second, that is the reciprocal of period of waxing, is nothing but a beat frequency, and that beat frequency is given by capital N is equal to n1 minus of n2. And the intensity of sound will be maximum when amplitude is 0. आता दुसरी कंडिशन काय? दुसरी कंडिशन की
वॅनिंग केव्हा मिळेल? सो व्हॉट डू मीन बाय वॅनिंग? द इंटेन्सिटी ऑफ वॅनिंग इज डिफाइंड एज व्हॉट? Whenever the intensity of sound is minimum, it means whenever amplitude is minimum or zero, then there will be an occurrence of vanning. म्हणजे वॅनिंग ऑकर होण्यासाठी काय कंडिशन लागेल? एम्प्लिट्यूड हा मिनिमम पाहिजे आणि मिनिमम किंमत किती? मिनिमम व्हॅल्यू ऑफ एम्प्लिट्यूड इट मस्ट बी 0. But we know that A is given by capital A is equal to 2A cos of 2 pi in bracket n1 minus n2 by 2 into t, it must be equal to 0. आता since 2A is not equal to 0, what does it implies? It implies that cos of 2 pi in bracket n1 minus n2 by 2 into t equal to 0. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोसाइनच्या कुठल्या अँगलला किंमत 0 असते? कोसाइन ऑफ विच अँगल हॅज व्हॅल्यू 0. परत ती आपण कोसाइन कर बघूया आणि बघूया की कोणकोणत्या अँगलला. हा अँगल किती असेल? पाय बाय 2. हा किती असेल मग? 3 पाय बाय 2. हा किती असेल इथं? 5 पाय बाय 2. सो वाय ॲक्सिसवर कॉस थिटा घेतलं, एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आपण? थिटा. तर हे जे अँगल आहे पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, या अँगलवर कॉस थिटाची किंमत किती असते? 0 असते. म्हणजे याचा अर्थ हा जो अँगल आहे 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 बाय 2 इंटू टी, याची किंमत 0 असण्यासाठी याची किंमत काय लागेल? पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2. आपण हा एक सोडवूया की 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इज इक्वल टू पाय बाय 2. तर हे 2 दोन्हीकडचं कॅन्सल झालं, हे पाय कॅन्सल झालं. तर टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस ऑफ n2. टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू n1 मायनस ऑफ n2. और एट टाइम t इक्वल टू 3 बाय 2 n1 मायनस n2, एट टाइम t इक्वल टू 5 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2. तर या वेळेला, ह्या प्रत्येक वेळेला काय होईल? देर विल बी अन ऑकरन्स ऑफ मिनिमम ऑफ एम्प्लिट्यूड, मीन्स देर विल बी इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी व्हॉट? इट इज मिनिमम और वॅनिंग इज ऑकरिंग. तर लक्षात असू द्या की वॅनिंग हे कोणकोणत्या वेळेवर ऑकर होईल? फॉर द ऑकरन्स ऑफ वॅनिंग टाइम मस्ट बी आयदर 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2 और 3 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2 और 5 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस ऑफ व्हॉट? n2. n1 मायनस ऑफ n2. देअरफॉर आता यावरून हे टाइम इंटरवल आहे की जिथे वॅनिंग येतात. आता याच्यावरून मी टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग जर काढलं, टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मिनिमा और वॅनिंग इज ऑल्सो 1 अपॉन n1 मायनस n2 and the number of vanning heard per second, it is reciprocal of period of vanning. So period of beat must be equal to, पुन्हा तेच आहे, t equal to 1 upon n1 minus n2. बीट फ्रिक्वेन्सी पुन्हा तेच आहे, n इज इक्वल टू n1 मायनस ऑफ n2. बीट फ्रिक्वेन्सी सुद्धा काय? n इक्वल टू n1 मायनस ऑफ n2. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, फार सोपा प्रश्न आहे. स्टेट अँड व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. स्टेट अँड व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बाय युझिंग सोनोमीटर. सोनोमीटरचा वापर करून तुम्हाला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे व्हेरीफाय करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला what is the formula for fundamental frequency of vibrating string? N must be equal to 1 upon 2L under root of T divided by M. या फॉर्म्युल्यामध्ये N ही fundamental frequency of vibration of string, L represent vibrating length, T is the tension in the string and M represent mass per unit length of string. तर याच्यावरून आपल्याला 3 लॉ सहज सांगता येईल. पहिला लॉ काय स्टेटमेंट? त्या पहिल्या लॉला म्हणतात लॉ ऑफ लेंथ. काय असेल लॉ ऑफ लेंथ? लॉ ऑफ लेंथ इट स्टेट्स काय? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. एन हे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनवर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग प्रोव्हाइडेड इफ tension and mass per unit length of string they are kept constant. Means n is inversely proportional to L provided T and M they are kept constant. Now how you can verify this law? By using sonometer in the laboratory. लॅबोरेटरी मध्ये सोनोमीटरचा वापर करून हा लॉ कुठल्या पद्धतीने आपल्याला कसं व्हेरीफाय करता येईल त्याचे स्टेप्स बघूया. आपण काय करणार? आपण सर्वात अगोदर काय करू? आपण फर्स्ट वी विल मेजर. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला n इज इक्वल टू 1 अपॉन 2L अंडर रूट ऑफ T बाय M. n इज इक्वल टू काय फॉर्म्युला? 1 अपॉन 2L अंडर रूट ऑफ T डिवायडेड बाय M. तर आपल्याला मास पर युनिट लेंथ मोजावं लागेल. तर त्यासाठी काय करूया आपण? बाय मेजरिंग द लेंथ ऑफ वायर अँड इट्स मास. बाय मेजरिंग द लेंथ ऑफ वायर अँड इट्स मास
mass per unit length small m of the wire is determined, कारण small m is equal to capital M divided by length of wire. तर m represent mass per unit length of wire, so that we will measure. Then the wire is stretched on a sonometer, the hanger is suspended from its free end. म्हणजे आपल्याला टेन्शन सुद्धा कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मास मेजर केलं आणि जे हँगरमध्ये लोड टाकलेलं आहे त्याच्यावरून आपण टेन्शन टी सुद्धा काय केलं, by placing a suitable tension, wire is placed into the wire by placing slotted weight on the hanger. तर आपण टेन्शन टी कॉन्स्टंट ठेवलं, त्याचबरोबर काय त्याचं लिनियर डेन्सिटी एम हे सुद्धा मेजर केलं. म्हणजे हे जे दोन टर्म टी आणि एम याचं आपलं मेजरमेंटचं काम संपलं. आता काय करायचं आपल्याला, the length of wire vibrating with the same frequency as that of tuning fork is determined. आता आपल्याला ट्यूनिंग फॉर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्यूनिंग फॉर्क दिलेले आहे. अँड व्हॉट वी हॅव टू डू, ए लाईट पेपर, आपण सर्वात अगोदर काय करू, एक लाईट पेपर रायडर इज प्लेस्ड ऑन दी वायर मिडवे बिटवीन दी टू ब्रिजेस. म्हणजे त्या सोनोमीटरमध्ये हे जे दोन ब्रिजेस असतात त्या दोन ब्रिजेसच्या मध्ये एक लाईट पेपर ठेवू आपण. अँड देन व्हॉट वी विल डू, देन ट्यूनिंग फॉर्क इज सेट इन टू व्हायब्रेशन बाय स्ट्रायकिंग इट ऑन ए रबर पॅड. हा जो आपला ट्यूनिंग फॉर्क असतो याला जर रबर पॅडवर आपण स्ट्राईक केलं तर त्याचे प्रॉंग्स काय होतात, दे स्टार्ट्स व्हायब्रेटिंग विथ ए फ्रिक्वेन्सी विच इज गिवन ऑन ए ट्यूनिंग फॉर्क. सो ए ट्यूनिंग फॉर्क इज सेट इन टू व्हायब्रेशन बाय स्ट्रायकिंग ऑन ए रबर पॅड. रबर पॅडवर ट्यूनिंग फॉर्कला ट्यून करायचं, आदळायचं, तर तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. अँड देन दिस इज द स्टेम, याला काय म्हणतो आपण, ट्यूनिंग फॉर्कचं काय म्हणतो, स्टेम. The stem of tuning fork is held in contact with sonometer box. मग त्या ट्यूनिंग फॉर्कचा स्टेम सोनोमीटरच्या बॉक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचा बाय चेंजिंग द डिस्टन्स. आणि काय करायचं मग, बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस विदाउट डिस्टर्बिंग द पेपर रायडर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर इज चेंज. जर आपण त्या दोन ब्रिजेस मधला अंतर बदलत गेलो तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर काय होतो, बदलत जातं. And you just adjust the distance of separation between the two bridges in such a manner that wire will vibrate. Wire it starts vibrating with a frequency same as that of frequency of tuning fork. And when this happens, when the frequency of vibration of wire it becomes exactly equal to frequency of tuning fork, then wire vibrate with what, maximum amplitude, and paper rider is thrown off. या दोन ब्रिजेस वर हा वायर आहे, इथं हा पेपर रायडर आहे आणि या बॉक्सवर आपण काय केलेलं आहे, स्टेम ऑफ ट्यूनिंग फॉर्क इज मेड इन कॉन्टॅक्ट. दॅट ट्यूनिंग फॉर्क इज व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. वी हॅड ॲडजस्टेड द डिस्टन्स बिटवीन देम इन सच अ मॅनर दॅट वायर इज व्हायब्रेटिंग विथ ए फ्रिक्वेन्सी सेम एज दॅट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ट्यूनिंग फॉर्क. Then this wire it starts vibrating with maximum amplitude and this paper rider is what, thrown off. Paper rider is thrown off. So in this way the set of tuning fork of different frequency. आता या पद्धतीने आपल्याला जे ट्यूनिंग फॉर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे दिलेले आहे ते वापरायचे. दे आर यूज अँड द करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर आर नोटेड. अँड से द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर्स आर L1, L2, L3, L4 and so on by keeping what, tension T is kept constant. So what we will observe, it is observed, काय ऑब्झर्व केलं जातं, N1 L1 equal to N2 L2 equal to N3 L3 equal to what, some constant. Means N into L has a constant value. पण कंडिशन काय, टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ दे आर केप्ट कॉन्स्टंट. जर T आणि स्मॉल m हे कॉन्स्टंट ठेवलं तरच आपल्याला N into L इक्वल टू कॉन्स्टंट मिळतं. म्हणजेच what result we are getting by performing this experiment, we will get that the fundamental frequency of vibration of string is inversely proportional to what, its vibrating length, provided both tension and mass per unit length of string they are kept constant. They are kept what, constant. Thus the first law of vibrating string can be verified. आता second law कसं vibrate, second law कसं verify करायचं, what is that second law is known as, the second law of vibrating string, it is known as law of tension. And what this law of tension states, that the fundamental frequency of vibration of string, n is what, fundamental frequency of vibration of string, is directly proportional to, it is directly proportional to square root of tension, square root of tension, but provided काय पाहिजे, if the vibrating length and mass per unit length are kept constant.
if L and M they are kept constant. So N is directly proportional to root T if L and M they are kept constant. तर याला व्हेरीफाय कसं करायचं आपण बघूया. यासाठी काय करावं लागेल आपल्याला, L कॉन्स्टंट ठेवायचं बाय कीपिंग द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर अँड मास पर युनिट लेंथ kept constant. You can verify the second law. So for that purpose we will change the tension. The same length is made to vibrate in unison with what? Different tuning forks of various frequency. म्हणजे आपण इथं व्हायब्रेटिंग लेंथ सारखं ठेवलेलं आहे आणि ट्युनिंग फॉर्क ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज वापरायचे आहे. प्रत्येक वेळेस त्या वायरमधील टेन्शन असा ॲडजस्ट करायचं आहे की व्हायब्रेटिंग लेंथ चेंज न होता आपण काय करणार आहे की करस्पॉन्डिंग टेन्शन काढणार आहे. सो इफ T1, T2, T3 हे जर आपल्याला टेन्शन मिळाले करस्पॉन्डिंग टू ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N1, N2, N3 मीन्स बाय कीपिंग व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट M लिनियर डेन्सिटी दिलेल्या वायरसाठी हे तर कायम कॉन्स्टंटच राहणार आहे. इथे आपण L कॉन्स्टंट ठेवलं आणि काय केलं मग, पहिल्या ट्युनिंग फॉर्क ज्याची फ्रिक्वेन्सी L1 आहे, L म्हणजे दोन ब्रिजेस मधला अंतर बदलला नाही, फक्त बदलत काय गेलो आपण टेन्शन T आणि टेन्शन T1 असा काढला की जिथं तो पेपर रायडर इट इज थ्रोन विथ मॅक्झिमम एम्प्लिट्यूड. सो फॉर द टेन्शन T1, T2, T3, T4 we will obtain for the frequency N1, N2, N3, N4 we will obtain the corresponding tension T1, T2, T3. म्हणजेच काय की as far as the value of N1 by root T1 or N2 by root T2 or N3 by root T3 is concerned, they were all found to be constant. Means N upon root T is constant, means N is directly proportional to root T provided both L and M they are kept constant, and this will prove the law of tension of vibrating string by using what? By using sonometer. Now the third law, काय तिसरा law of linear density. लिनियर डेन्सिटीचा लॉ काय स्टेटमेंट त्याचा, लिनियर डेन्सिटीचा लॉ आपल्याला माहित आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग is inversely proportional to square root of mass per unit length of string. Mass per unit length means linear density provided if tension and vibrating length of string are constant. If L and M they are kept constant, means N is inversely proportional to root M, that is fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass per unit length provided both L and T they are kept constant. तर हे कसं व्हेरीफाय करायचं ते आपण बघूया. So in order to verify this third law, what we will do? For verification of third law on a vibrating string, we will take two wires having what? Different mass per unit length. आपण दोन वायर घेऊया, त्यांचं मास पर युनिट लेंथ हे वेगवेगळे आहे. पहिल्या वायरचं मास पर युनिट लेंथ M1, सेकंड वायर आहे, सेकंड लिनियर डेन्सिटी आहे M2. They are used. Now the first wire is subjected to what? पहिल्या वायरला काय करू आपण, subjected to suitable tension, त्याला एक टेन्शन देऊया, and it is made to vibrate in unison with given tuning fork, आणि त्याला दिलेल्या ट्युनिंग फॉर्कशी व्हायब्रेट करायला लावू, so that the frequency of vibration of wire is same as that of frequency of vibration of what? Tuning fork. So the vibrating length is noted, say L1, and using the same tuning fork. Now the second wire, आता काय करायचं, तोच ट्युनिंग फॉर्क घ्यायचा, फ्रिक्वेन्सी मध्ये बदल नाही, पण काय बदल केला आपण, दुसरा वायर घेतला ज्याची लिनियर डेन्सिटी M2 आहे. So it is made to vibrate under the same tension and the vibrating length L2 is determined. आता टेन्शन बदलायचं नाही, व्हायब्रेटिंग लेंथ L2 डिटरमाइन करायची. तर काय आपल्या लक्षात येतं की द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ टू वायर्स इज केप्ट अंडर सेम अप्लाइड टेन्शन. आपण टेन्शन कसं ठेवलं दोन्ही केसमध्ये सेम, अँड व्हॉट वी विल फाउंड दॅट L1 रूट M1 इज इक्वल टू L2 इंटू रूट M2, म्हणजेच L इंटू रूट M इज कॉन्स्टंट. पण आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ सोनोमीटर N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L अँड L इंटू रूट M इज कॉन्स्टंट. म्हणजे या L च्या जागेवर काय लिहिते आपल्याला, रूट M डिवायडेड बाय N इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय होईल, N इज, इट मीन्स N is inversely proportional to root M. It means what? N is inversely proportional to root M provided T and L they are kept constant.
Thus, the third law of vibrating sting is verified by using sonometer. आता जो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, तो एक एक्झाम्पल आहे, साधा एक्झाम्पल आहे. बघूया काय त्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. सो वेव्ह प्रोड्युसेस 2 व्हायब्रेटर. Waves produced by 2 vibrators. There are 2 vibrators which are producing the waves in a medium having wavelength what? 2 meter and 2.1 meter respectively. And when they are sounded together, they produces what? 8 beat per second. किती बीट प्रोड्यूस करतात? 8 बीट पर सेकंड. म्हणजे पहिल्या वेव्हचा वेव्हलेंथ लॅम्बडा 1 इक्वल टू 2 मीटर, लॅम्बडा 2 इक्वल टू 2.1 मीटर अँड बीट फ्रिक्वेन्सी n1 मायनस n2 इक्वल टू what? 8 बीट पर सेकंड. तर इथं मला प्रश्न विचारलेला आहे, कॅल्क्युलेट नंबर 1 calculate wave velocity and number 2 frequency of vibrators. Frequency of काय? Vibrator विचारलेलं आहे. So we want to find out what is the wave velocity V, as well as the second thing which we have to calculate the value of N1 and that of N2, which are the frequency of vibrator. So formula which I am using is V equal to N lambda. V is equal to what? N lambda, and velocity of sound remains same. So V equal to N1 lambda 1 equal to N2 lambda 2. But I am given N1 minus N2 equal to what? N1 minus N2 equal to 8, that is given to me. As N1 minus N2 equal to 8 is given to me, just see here, N1 minus N2 is equal to 8. But we know that N1 is equal to, from this equation, N1 is equal to V divided by lambda 1, N2 is equal to V divided by lambda 2. Therefore, N1 minus N2, N1 minus of N2 is equal to V by lambda 1 minus V by lambda 2 equal to 8. आता याच्यातून V कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय येईल? 1 अपॉन N1 च्या लॅम्बडा 1 च्या जागेवर 2 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2 च्या जागेवर काय येईल? 2.1 and that is equal to 8. So if you calculate V, that V comes to be 336 meter per second. आता मला वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर मिळालेलं आहे. आता मला फक्त त्या दोन व्हायब्रेटरच्या दोन फ्रिक्वेन्सीज काढायच्या आहे. तर व्हायब्रेटरची फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर फॉर्म्युला एकच आहे, V इक्वल टू N लॅम्बडा और N इज इक्वल टू V बाय लॅम्बडा. सो N1 इज इक्वल टू V बाय लॅम्बडा 1 या फॉर्म्युल्याचा वापर केला. वेलॉसिटी आपण वर काढली 336 अपॉन लॅम्बडा 1 किती दिलेलं आहे? 2 मीटर. म्हणजे पहिल्या व्हायब्रेटरची फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला 168 हर्ट्ज, 168 हर्ट्ज. सिमिलरली N2 इज इक्वल टू V बाय लॅम्बडा 2. V ची किंमत आहे 336 अपॉन लॅम्बडा 2 किती आहे? दुसऱ्या व्हायब्रेटरच्या वेव्हची वेव्हलेंथ 2.1 मीटर आहे आणि याला जर कॅल्क्युलेट केलं तर ही किंमत किती मिळते? 160 हर्ट्ज. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये मला पहिले जे दोन आन्सर लिहायचे, पहिला आन्सर असेल माझा द वेव्ह वेलॉसिटी इज 336 मीटर पर सेकंड आणि दुसरा उत्तर माझा काय असेल? द फ्रिक्वेन्सी ऑफ vibrators, frequency of waves emitted by vibrators are 168 hertz and 160 hertz, 168 hertz and 160